म्हणजे ही केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित एक संघटन नसून सबंध देशभरामध्ये हे संघटन कार्यरत आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की अन्याय आणि अत्याचार हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती म्हणजे काय किंवा ह्याचं काय काम आहे, थोडक्यामध्ये या ठिकाणी आजचे व्याख्याते आदरणीय ॲडव्होकेट शिरीष कांबळे सर अवघ्या काही क्षणात या ठिकाणी जॉईन होतील. तत्पूर्वी मी या ठिकाणी थोडासा आढावा या ठिकाणी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की राष्ट्रीय अत्याचार निवारण समिती किंवा शक्ती ही सबंध देशभरामध्ये कशा पद्धतीने काम करते आहे. बघा, देशभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय अत्याचार होत असतात. त्यामध्ये शारीरिक अत्याचार होत असतो, मानसिक अत्याचार होत असतो, आर्थिक अत्याचार होत असतो आणि याबरोबरच सामूहिक अत्याचार होत असतो, कौटुंबिक अत्याचार होत असतो, सामाजिक अत्याचार होत असतो आणि या सोबतच लैंगिक अत्याचार, ज्याला बलात्कार असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अशा अनेक प्रकारच्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी सबंध भारतभर या ठिकाणी राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीच्या वतीने, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीच्या वतीने मोठ्या ताकदीने आपण महाराष्ट्रामध्ये काम करत आहोत. महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील हे एकमेव असं संघटन आहे ज्या संघटनमध्ये जसं महाराष्ट्रामध्ये 35 जिल्हे आहेत, त्यापैकी 33 जिल्ह्यांमध्ये आपण 35 पैकी 33 लोक हे वकील आहेत आणि हे 33 लोक महाराष्ट्रातल्या कुठल्याही कान्याकोपऱ्यामध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 5000 खेडेगाव, भारतातल्या 5000 खेडेगावामध्ये अन्याय कुठेही झाला, कोणत्याही प्रकारचा झाला आणि त्याची लेखी तक्रार जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा त्याच्यावरती त्या व्यक्तीकडून एकही रुपया न घेता किंवा त्या व्यक्तीकडून काळा चहा न पिता सुद्धा त्या व्यक्तीची केस या ठिकाणी जिल्हा सत्र न्यायालयापासून ते सुप्रीम कोर्टापर्यंत सर्वच्या सर्व राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीच्या वतीने या ठिकाणी आपल्या वकिलाच्या माध्यमातून लढली जाते. आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की आपापले माईक या ठिकाणी अनम्यूट करायचे आहेत. आणि मग या राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीकडे सगळ्यात महत्वाचं जे काम आहे ते असं आहे की या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, भारत देशामध्ये अॅट्रॉसिटी नावाचा एक कायदा या देशामध्ये पारित करण्यात आला आणि तो भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 17 अनुसार याची तरतूद करण्यात आली आणि अनुसूचित जाती जमातीच्या लोकांना या कायद्याच्या अंतर्गत त्यांचं शारीरिक, मानसिक आणि शैक्षणिक नुकसान होऊ नये यापासून त्यांना एक सुरक्षा प्रदान व्हावी यासाठी या कायद्याचं कवच म्हणून भारतीय संविधानामध्ये याला अंतर्भूत करण्यात आलं. परंतु आज सबंध देशभरामध्ये या ठिकाणी आपण जास्त वेळ न घेता आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते तथा महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष आपले मार्गदर्शक आयुष्यमान ॲडव्होकेट शिरीषजी कांबळे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी त्यांचे स्वागत करतो, त्यांना धन्यवाद देऊ इच्छितो. अतिशय बिझी शेड्यूल असताना सुद्धा साहेब आताच कोर्टातून या ठिकाणी घरी पोहोचलेले आहेत आणि लागलीच ते या ठिकाणी या वेबिनारला उपस्थित झालेले आहेत. तर मी सर्वांना आवाहन करतो की कुणीही आपला माईक या ठिकाणी सुरू ठेवायचा नाहीये. आपल्याकडून साहेबांना डिस्टर्ब होईल अशी सर्वांनी काळजी घ्यायची आहे की आपल्याकडून कुणीही त्यांना डिस्टर्ब करणार नाही याची अपेक्षा मी सर्वांकडून व्यक्त करत मी कसल्याही प्रकारचा वेळ न घेता या ठिकाणी आमचे मार्गदर्शक आजच्या या व्याख्यानमालेचे प्रमुख व्याख्याते, हायकोर्टातील विधिज्ञ
ॲडव्होकेट शिरीष कांबळे सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आजच्या या ऑनलाईन वेबिनारला कायदेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी सुरुवात करावी. ॲडव्होकेट शिरीषजी कांबळे सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. थोडासा टेक्निकली दृष्ट्या मी जॉईन करायला थोडासा उशीर झाला, त्याबद्दल सर्वांची माफी मागतो. आणि आजचा जो विषय मला दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कायदा, हा विषय आपल्याला दिलेला आहे. चलो भीम क्यूवर या संदेशांतर्गत सुरनर सरांनी या वेबिनारचे आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने मला आज इथे व्याख्यान देण्यासाठी बोलवलेलं आहे. मुळात मी काही व्याख्याता नाही, वकील आहे आणि ज्याप्रमाणे मला जमेल मी त्याप्रमाणे तुम्हाला माहिती देतो. मुळात सर्वप्रथम ज्या महापुरुषांनी व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यामध्ये आणि मानव मुक्तीच्या लढ्यामध्ये योगदान दिले अशा सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांना सर्वप्रथम विनम्र अभिवादन. आणि आजच्या विषयाच्या अनुषंगाने बोलण्यास सुरुवात करत आहे. सर्वप्रथम मानव मुक्तीचा लढा आणि स्त्री मुक्तीचा लढा या भारत देशामध्ये इंग्रजांच्या काळामध्ये आणि त्या अगोदरपासून ज्या महानायकांनी लढला गेला त्या सर्वच महानायकांना विनम्र अभिवादन करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि विविध समाज घटक आणि कायदा या अनुषंगाने आज इथं बोलणार आहे. 6,742 जातीमध्ये इथला समाज विभागला गेला. गेल्यानंतर तो विभागून दिला गेला आणि त्या 6,742 जातीमध्ये जवळपास 12,000 जातीमध्ये विभागण्यात आलं. अशा एकूण जवळपास 70,000 जातीमध्ये इथला समाज, भारतीय समाज हा विभागला गेलेला आहे. तो भारतीय समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 6 कॅटेगरीमध्ये आणलेला आहे. त्यामध्ये SC, ST, OBC, DNT, VJNT, मायनॉरिटी आणि स्त्रिया अशा प्रकारे ज्या 6,742 प्रमुख जाती आणि त्याच्या उपजाती 72 या सर्व जातींना 6 वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेला आहे. म्हणजे जाती जातीपासून जो माणूस विभागला गेलेला होता तो माणूस जातींच्या एकदम जवळ आणून ठेवलेला आहे. तर इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांसाठी जे हिंदू कोड बिल आणलं आणि हिंदू कोड बिल मान्य नाही झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे आर्टिकल दिलेले आहेत त्या आर्टिकल नुसार आर्टिकल 15 जे धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थळावरून कुठलाही भेद करणार नाही. आर्टिकल 16 इक्वल ऑपॉर्च्युनिटी ही पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये दिली जाईल. आर्टिकल 17 अबॉल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी आहे आणि आर्टिकल 21 जे भारतीय संविधानाचं सर्वात महत्त्वाचं आर्टिकल आहे. कारण भारतीय संविधान आणि त्याचे आर्टिकल हे पूर्णपणे
वाचले जाऊ शकत नाहीत. हे वाचत असताना यांचं एकमेकांसोबत इंटररिलेशन करणं खूप महत्त्वाचं आणि आवश्यक आहे. आर्टिकल 15 नुसार जर जन्म, वंश, लिंग आणि जात यावरून डिस्क्रिमिनेशन होणार नसेल किंवा भेद करणार नसेल, पण यासोबतच आर्टिकल 21 हे देखील वाचलं गेलं पाहिजे. कारण आर्टिकल 21 मध्ये प्रोटेक्शन ऑफ लाईफ अँड पर्सनल लिबर्टी म्हणजे माणसाचं जीवित व स्वातंत्र्य हे खूप महत्त्वाचं आहे. आर्टिकल 21 आणि आर्टिकल 15, 16, 17 अँड 18 म्हणजे 15, 16, 17 आणि 18 आणि रीड विथ आर्टिकल 20 हे खूप महत्त्वाचं आर्टिकल आहे. कारण एक आर्टिकल सेपरेट आपण वाचू शकत नाही. भारतीय संविधान हे एक वर्तुळाप्रमाणे आहे आणि इथे आर्टिकल हा शब्द आहे. बरेचसे जण आपले व्याख्याते बोलत असताना सेक्शन असं म्हणतात. तर सेक्शनचा अर्थ मराठीमध्ये कलम होतो. कलम हे सेपरेट वाचलं जाऊ शकतं, पण आर्टिकल जे अनुच्छेद आहे, मराठीमध्ये त्याला अनुच्छेद म्हणतात, ते सेपरेट किंवा स्वतंत्र एकटं वाचलं जाऊ शकत नाही. ते वाचायचं असेल तर वर्तुळाच्या भारतीय संविधान म्हणजे संपूर्ण वर्तुळ आहे. भारतीय संविधान म्हणजे एक संपूर्ण वर्तुळ आहे. त्या वर्तुळामधील एक छेद म्हणजे इथले हे आर्टिकल आहेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 6742 प्रमुख जाती आणि त्याच्या उपजाती अशा जवळपास 72,000 ह्या जातींना एकत्र आणण्याचं काम भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. तसंच त्यांना सामाजिक, राजकीय आणि आर्थिक न्याय मिळवण्यासाठी भारतीय संविधानामध्ये जे रिझर्वेशन किंवा आरक्षण याची तरतूद केलेली गेलेली आहे. तर आर्टिकल 340 जे ओबीसी लोकांसाठी रिझर्वेशनसाठी आहे. आर्टिकल 341 हे शेड्यूल कास्टच्या लोकांसाठी आरक्षणासाठी आहे आणि 342 हे एसटी साठी आरक्षणासाठी आहे. हॅलो, आवाज क्लिअर येतोय माझा? हॅलो, येतोय सर, आवाज येतोय. आवाज क्लिअर येतोय ना? हो येतोय सर. अशा प्रकारे 6742 जाती, प्रमुख जाती आणि त्याच्या उपजाती 72,000 या सर्व समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी न्याय देण्याचं काम केलेलं आहे. आर्टिकल 15 आणि 16 याच्यामध्ये स्त्रियांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक, राजकीय न्याय देण्याचं काम केलेलं आहे. स्त्री ही ट्रॅडिशनली किंवा पूर्वकाळात आलेली अतिशूद्रांपेक्षा किंवा अस्पृश्यांपेक्षा तिला ट्रीटमेंट या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये दिली गेलेली होती. या स्त्रियांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणलं. ज्या सुशीला नायरने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खाजगीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही महिलांसाठी हे बिल आणलेलं आहे किंवा जो कायदा आणलेला आहे, या कायद्याचं म्हणावं किंवा करावं तेवढं कौतुक कमी आहे असे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खाजगीमध्ये सांगितलं, त्यांचा गौरव केला. पण त्याच हिंदू कोडला भारतीय पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा विरोध करणारी ही सुशीला नायर होती. जी दक्षिण भारतातील ब्राह्मण या जातीची होती. तिच्या नवऱ्याने तिला तसे सांगितले, हिंदू जे आहे त्याला तू विरोध केला पाहिजे. कारण भारतीय लोकसंख्येप्रमाणे 50% भारताची लोकसंख्या 48 ते 50 जवळपास म्हणतात ही दोन मूळ कॅटेगरीमध्ये विभागली गेलेली आहे, एक स्त्री आणि दुसरे पुरुष. तर त्यावेळेस लागू झाला कदाचित आज
त्या अनुसार माझी आजी कुठेतरी शिक्षिका असते, कुठेतरी कलेक्टर असते. माझी इंडिव्हिज्युअल माझ्या इथे ऐकणाऱ्या सर्व जणांची की जर नोकरी मिळत असेल, 50% रिझर्वेशन जर दिलं गेलं असतं त्यावेळेस हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून, तर महिलांना राजकीय प्रतिनिधित्व दिलं गेलं असतं, त्याचबरोबर सामाजिक प्रतिनिधित्व दिले गेलं असतं. या देशातील प्रत्येक घटनेवर किंवा वस्तीवर बरोबरीचा हिस्सा असता, संपत्तीमध्ये वाटा असता. पण या प्रस्थापित मध्ये असणाऱ्या लोकांना हा कायदा मान्य नव्हता. या कायद्याचं सूचनेमध्ये केलेला विरोध आणि हा कायदा जवळपास 3 वेळेस राष्ट्रपती असणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडून रिमांड करून बाहेर परत पाठवण्यात आला या कायद्याला. कारण इथल्या शासक जातीने ओळखले होते की जर 50% स्त्रियांना रिझर्वेशन मिळालं, त्यांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्वातंत्र्य मिळाले, तर लोकसंख्येच्या हिशोबाने 3.5% ज्यांची लोकसंख्या आहे अशा लोकांच्या स्त्रिया म्हणजे 1.5%, 1.5 ते 2.25% पर्यंत असणाऱ्या या स्त्रियांना 50% असणारं राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जे स्वातंत्र्य आहे त्याचा हिस्सा होता येणार नाही. आणि म्हणून हिंदू कोड बिलाला भारतीय संसदेमध्ये इथल्या प्रस्थापित जातीने आणि सत्तेमध्ये असलेल्या जातीने हेतुस्पर मान्य होऊ दिलं गेलं नाही. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. ही स्वतंत्र भारतातली पहिलीच अशी घटना आहे की एक केंद्रीय मंत्री हा ज्या सरकारचा मंत्री आहे त्या सरकारच्या मंत्र्याने जर राजीनामा दिला तर सरकार कोसळलं गेलं पाहिजे. सध्या ही परिस्थिती तशी आहे. पण मराठीमध्ये जशी म्हण आहे, कापलं तरी भोक आहे, असं म्हणून इथले प्रस्थापित लोक, प्रस्थापित जातीची लोक हे पुढे चालत असतात. तर अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणून आणि तेच हिंदू कोड बिल आज काँग्रेसच्या माध्यमातून, बीजेपीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्यानं पुढे आणलं जात आहे. आणि त्याच वेळेस सायमल्टेनियसली एकीकडं महिलांना संपत्तीमध्ये, शिक्षणामध्ये अधिकार आजही 50% नाहीये. आहे की 33% किंवा 50% जर रिझर्वेशन दिलं गेलं तर या 33% आणि 50% मध्ये 3.5% असणाऱ्या स्त्रियांचा सहभाग हा केवळ आणि केवळ 2% येईल. त्यामुळे सत्तेत असलेली जात हे होऊ देत नाहीये. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या असणाऱ्या मायनॉरिटी लोकांना, जे लोक धर्माचे अल्पसंख्याक, धर्मपरिवर्तित अल्पसंख्याक आहेत, त्यांना भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 29 मध्ये संरक्षण दिलेलं आहे. तर या संरक्षण भारतीय घटनेनुसार इट इज द स्टेट ड्युटी टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट द मायनॉरिटी. इंटरेस्ट जर पाहिला तर इंटरेस्ट किती प्रकारचा असतो असे सर? इंटरेस्ट पाहिला तर किती प्रकारचा असतो? तो इंटरेस्ट सामान्य इंटरेस्ट असतो, शैक्षणिक इंटरेस्ट असतो, राजकीय इंटरेस्ट असतो, आर्थिक इंटरेस्ट असतो. आणि या सर्व बाबींचा विचार केला तर डॉक्टर आंबेडकरांनी इंटरेस्ट हा शब्द हेतुपर
घेतलेला आहे जेणेकरून अल्पसंख्याक लोकांना न्यायता येईल. पण इथल्या प्रस्तावात इंटरेस्ट या शब्दाचा अर्थ आणि केवळ शैक्षणिक इंटरेस्ट इतकाच घेतलेला आहे. कारण आर्टिकल 30 मध्ये असं सांगितलेलं आहे, राईट टू मायनॉरिटी एज्युकेशन इन्स्टिट्यूशन ओनली. फक्त शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा मायनॉरिटीज लोकांना अधिकार आहे आणि तो रन करण्याचा आणि त्याचं नियंत्रण करण्याचा अधिकार आहे. पण प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ मायनॉरिटी त्याच्यामध्ये पॉलिटिकल इंटरेस्ट राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडून जतन करण्यात आले नाही. त्यासाठी जे सच्चर कमिशन आयोग नेमण्यात आला, सच्चर आयोगाच्या रेकमेंडेशन्स अद्यापही ना केंद्र काँग्रेसच्या सरकारने ना बीजेपीच्या सरकारने मागील 7 वर्षात त्या अगोदर असणाऱ्या काँग्रेसच्या सरकारने मायनॉरिटीसाठी काही केलेलं की शासक प्रशासक जातींना की भारतीय संविधानातील मूळ मूलभूत अधिकाराचे जे काही घटक आहेत, ज्या 6 कॅटेगरीज मध्ये भारतीय समाज आणि समाज व्यवस्था सरकारांनी 6742 जातीवरून 6 कॅटेगरीमध्ये आणले. त्याचा अभ्यास झाला आणि त्यांनी या बाबीकडे तिथल्या समाज दुर्लक्ष व्हावं म्हणून ज्या काही रणनीती आखल्या गेलेल्या आहेत त्या आपल्या समोरच आहेत. तर राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला अल्पसंख्याकांचे हित सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय जे भारतीय संविधानाच्या सरनाम्यामध्ये आहे, त्याला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय असं मोजलं जातं. तर मायनॉरिटींचा इंटरेस्ट जोपायचा असेल शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक, तर त्यांना सच्चर आयोगाच्या रेकमेंडेशन किंवा शिफारशीप्रमाणे तरतुदी तात्काळ देऊन या केंद्र शासनाने राज्य शासनाने त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला हवं होतं, पण ते अद्यापही झालेलं नाही. मूलभूत अधिकाराच्या जर गोष्टी आपण पाहिल्या, इक्वल ऑपॉर्च्युनिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट जे आर्टिकल 16 सांगतं आणि आर्टिकल 16 आणि 29 जर आपण सोबत वाचलं तर आपल्या असंही लक्षात येईल की मायनॉरिटीज लोकांना देखील पब्लिक एम्प्लॉयमेंट रिझर्वेशन दिले गेलं पाहिजे. कारण आर्टिकल 16, आर्टिकल 21 आणि आर्टिकल 29 या तिन्हीची जर सांगड घातली आपण ट्रिग्नॉमेट्री केली तर आपलं असं लक्षात येईल की लोकांना ही संधी दिली गेली पाहिजे होती, त्यांचं रिप्रेझेंटेशन तिथं पाहिजे होतं, पण ते अजूनही राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने विचार केला नाही. कारण मायनॉरिटीला पुढे गेला तर जे स्वप्न इथली शासक जात बघत आहे की हा देश हिंदू खतरे में हा देश पूर्ण हिंदुत्ववादी. जर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपण पाहिला असेल, वाचला असेल आणि आपल्या लक्षात असेल, लक्षात येईल की 1920 नंतर भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्याला नवे पर्व म्हटलं जातं, तो नवा पर्व हा बाळ गंगाधर टिळक यांच्या मृत्यूनंतर जो स्वातंत्र्याचा लढा या भारत देशामध्ये लढला गेला, महात्मा गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सुरू करण्यात आला. पण त्या अगोदर राष्ट्रीय महासभे जी भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये असेतू हिमाचल कार्यरत होती लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली, त्या राष्ट्रीय महासभेची 2 गटे झाली, एक जहाल गट आणि दुसरा मवाळ गट. मवाळ गटाचं पुढे चालून काँग्रेस या पक्षामध्ये
रूपांतर झालं, पण त्याचं काय झालं हा प्रश्न अजूनही माझ्या मनात तरी अनुत्तरित आहे. आणि या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील धर्माच्या नावाने लोक एकत्रित करून भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर धर्म परिषदा घेतल्या जात होत्या. त्या धर्म परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलं जातं. आणि तिथंच विवेकानंद यांनी त्या सभागृहामध्ये इथे जमलेल्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो हा शब्द प्रयोग केला, इतकंच आपल्याला सांगितलं जातं. पण ती जी आंतरराष्ट्रीय धर्म परिषद होती, त्या आंतरराष्ट्रीय धर्म परिषदेचा भारत हा घटक होता, किंवा त्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारत देश हा समाविष्ट झाला होता आणि त्याचं प्रतिनिधित्व विवेकानंद स्वामी यांनी केलं. तर याचाच दुसरा अर्थ असा होतो की धर्माच्या नावावर लोकांना मूर्ख बनवण्यासाठी जी आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील भारत देश स्वतंत्र होण्याच्या अगोदर काही यंत्रणा कार्यरत होती. जसं म्हटलं जातं, धर्म ही अफूची गोळी आहे, धर्माच्या नावावर काही करा सर्व काही माफ होऊन जाईल. कारण इथली शासक प्रशासक जात यांना तीच गोष्ट हवी आहे. तर अशा प्रकारे या सर्व गोष्टींना धर्मांतरित मायनॉरिटीज असतील त्यांना न्याय देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि इथल्या जो 6742 जातीमध्ये जो समाज विभागला गेला, त्या जातीला सामाजिक न्याय, आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय देण्यासाठी तरतूद केलेली आहे. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. खूप शॉर्ट वेळमध्ये सरांचा फोन आला आणि सांगितलं त्यांनी की मला तुम्ही या विषयावर बोललं पाहिजे. सर खूप खूप आभार आहे. धन्यवाद सरजी. आपण बिझी शेड्यूल असताना सुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ऑनलाईन वेबिनार मध्ये आपण अभ्यासपूर्ण अशी माहिती दिलात, त्याबद्दल शालूकाई प्रतिष्ठान व भीम मीडिया माध्यम समूह आणि चलो भीम की ओर अभियानाच्या अंतर्गत आपला मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो. आणि यापुढे प्राध्यापक MM सुरनर सरांना विनंती करतो की त्यांनी सूत्रे हाती घ्यावी. प्राध्यापक MM सुरनर सर. पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम क्रांतिकारी जय भीम. मी आदरणीय ॲडव्होकेट कांबळे सरांचे खूप आभार व्यक्त करतो. मुळात आज हायकोर्टामध्ये काम करत असताना जवळपास महाराष्ट्रातील अनेक असे प्रकरण आहेत जे राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीच्या माध्यमातून आदरणीय ॲडव्होकेट शिरीष कांबळे सर स्वतः त्यामध्ये हायकोर्टामध्ये ते लढत आहेत. आणि विशेष गोष्ट अशी आहे की कुठल्याही एकाही अर्जदाराकडून एकही रुपया अजूनही त्यांनी घेतलेला नाही आहे. म्हणजे राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीचं काम करत असताना पे बॅक टू सोसायटी, माय एज्युकेशन फॉर माय सोसायटी हा जो त्यांचा जो रूल आहे, या अनुषंगाने ते या ठिकाणी समाजाचं काम अतिशय परखड पद्धतीने आपल्या आचरणातून या ठिकाणी करत असतात. आणि त्यांनी जो आजचा आपल्याला वेळ दिलेला आहे, आणि भारतीय संविधान म्हणजे या पृथ्वीवरची सर्वोत्तम कलाकृती काय असेल तर ती आहे भारतीय संविधान.
आणि भारतीय संविधान समर्पक आणि अभ्यासपूर्ण शैलीमध्ये सर्वांना समजेल अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मांडणी केलेली आहे. आणि म्हणून सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा आपल्या भारत देशातील लोकांना भारतीय संविधान आणि संविधानामध्ये अंतर्भूत असलेले जे काही आर्टिकल आहेत किंवा IPC आहेत याबद्दल जेवढी हवी आहे तेवढी माहिती नसल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भारतीय संविधानाने या देशातील लोकांना कोणत्या प्रकारचे हक्क आणि अधिकार निर्माण करून दिलेले आहेत हे अजूनही कळालं नसल्यामुळे भारतीय संविधान हा किती मोठा अनमोल ठेवा आहे या भारतीय लोकांसाठी हे अजून तरी आपल्या भारत देशातील काही अंशी लोकांना समजलेलं नाही, किंवा किंबहुना या देशातील काही लोक हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे म्हणून या संविधानात कितीही चांगले हक्क आणि अधिकार असतील, मूलभूत कर्तव्य असतील, परंतु ते या देशात लागू करण्यापासून जाणीवपूर्वक टाळत असतात. त्याच्या पाठीमागे त्यांचं सर्वात मोठं षडयंत्र आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, जेणेकरून भारतीय संविधानाची निर्मिती होत असताना समर्पक या ठिकाणी अभ्यासपूर्ण शैलीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मांडणी, बॅरिस्टर नेहरू आणि म्हणून आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याचशा मसुदा समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद या भारत देशातील लोकांना अशा अनेक भारतीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांना असलेले जे काही आता भारतीय संविधानाला लिहायला सुरुवात करायची आहे. आता लिहायला सुरुवात करत असताना भारतीय संविधानाचं पहिलं अक्षर आपण काय लिहिलं पाहिजे तेवढी माहिती नसल्यामुळे आणि मग मोठ्या प्रमाणात सर्व सुरू असताना एका ठिकाणी HP कामत होते. HP कामतांना प्रश्न विचारला गेला, HP कामत तुम्ही सांगा तुमची इच्छा करून दिलेली आहे, तुम्हाला काय वाटतं की भारतीय संविधान सुरू करण्यापूर्वी नसल्यामुळे कोणत्या शब्दाने सुरुवात केली पाहिजे. आणि HP कामत उठले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी हे अजून या देशाला कंट्रोलिंग करण्याचं काम येशूच्या माध्यमातून होतं समजलेलं, म्हणून आपण येशूच्या नावाने या देशाची काही लोक राज्यघटना या देशाचं संविधान याची सुरुवात आपण केली पाहिजे. म्हणून त्यानंतर या संविधान दुसरा प्रश्न विचारला मदन मोहन मालवीय यांना की भारतीय संविधानाची सुरुवात करायची आहे, तुमचं काय मत आहे, कोणत्या शब्दापासून सुरुवात करायला पाहिजे. तेव्हा मदन मोहन मालवीय म्हणाले की ही पृथ्वी टाळत असतात, ईश्वराने निर्माण केलेली आहे सर्वात मोठं षडयंत्र आणि म्हणून असं आपल्याला या ठिकाणी ईश्वराच्या नावाने आपण भारतीय संविधानाची निर्मिती केली पाहिजे, भारतीय संविधानाची सुरुवात केली पाहिजे. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बॅरिस्टर नेहरू आणि मसुदा समितीचे डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे अनेक तज्ञ लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तुमचा माईक म्यूट झालेला आहे. भारतीय संविधानाला लिहायला सुरुवात करायची आहे. आता लिहायला सुरुवात करत असताना भारतीय संविधानाचं पहिलं अक्षर आपण काय लिहिलं पाहिजे. हॅलो. आणि मग हे सर्व सुरू असताना एका ठिकाणी HP कामत होते. HP कामतांना प्रश्न विचारला गेला की HP कामत तुम्ही सांगा तुमची इच्छा, तुम्हाला काय वाटतं की भारतीय संविधान सुरू करण्यापूर्वी कोणत्या शब्दाने सुरुवात केली पाहिजे. आणि HP कामत उठले आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी ऍडव्होकेट शिरीष कांबळे सरांचा फोन आला होता, कंट्रोलिंग करण्यामुळे थोडासा येशूच्या माध्यमातून होतं म्हणून आपण तर त्या सर्व लोकांनी प्रश्न विचारला की बाबा भारतीय संविधानाची सुरुवात करायची आहे तर प्रत्येकाने आपापला जो काही ईश्वर आहे, अल्लाह आहे, देव आहे, ओम आहे, अशा पद्धतीने सर्वांनी आपापल्या पद्धतीने नाव सुचवले आणि त्याची सुरुवात झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं शब्दापासून. आणि त्या ठिकाणी तेव्हा मदन मोहन मालवीय म्हणाले, आपापले मत त्या ठिकाणी या डिबेटवरती घेण्यात आले. ईश्वराने निर्माण केलेली या संविधान सभेमध्ये सर्वात पहिल्यांदा अल्लाह, ईश्वराच्या नावाने आपण भारतीय संविधानाची निर्मिती केली पाहिजे, ओम या नावावरती सुरुवात केली पाहिजे. या ठिकाणी 31 मतं मिळाले
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारलं की डॉक्टर आंबेडकर तुम्ही काय म्हणता की भारतीय संविधानाची सुरुवात कोणत्या पद्धतीने कोणत्या शब्दाने करायला पाहिजे, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की देशाचं संविधान हे देशातल्या लोकांसाठी आपण लिहित आहोत. या संविधानाची गरज लोकांसाठी आहे, तुमचा mic म्हणून mute आपण झालेला आहे. संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक म्हणजेच वी द पीपल ऑफ इंडिया पाहिजे. आणि मग यासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेलं हे जे सेंटेन्स होतं, हे जे प्रियम्बल आहे, याला पहिल्याच संविधान सभेमध्ये 67 ते साधारणपणे 70% मतं मिळाले आणि भारतीय संविधानाच्या संविधान सभेमध्ये सर्वात पहिल्यांदा ईश्वर, अल्लाह, देव या सर्व संकल्पना यांना 30% मतं मिळाल्यामुळे हरल्या गेल्या आणि भारतीय संविधानाची निर्मिती वी द पीपल ऑफ इंडिया म्हणजेच आम्ही भारताचे लोक या नावापासून, या शब्दापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केली. हे भारतीय संविधान आज आपल्या देशामध्ये लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आणि ही लोकशाही या देशामध्ये नांदली पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल 21 तासाचा अभ्यास करत या देशाचं संविधान 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये परिपूर्ण केलं. या संविधानामध्ये एकूण 250 पेजेस आहेत. या संविधानात सर्व मिळून एकूण 395 कलम आहेत, 22 परिशिष्टे आहेत आणि साधारणपणे अशी ही 64 लाख रुपये अप्रॉक्सिमेटली खर्च आलेली भारतीय संविधानाची अनमोल कलाकृती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्यासाठी निर्माण केली आणि या देशाला, या देशाकडून एकही रुपया न घेता, कसल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता भारताला बहाल करून दिली. आणि म्हणून अनेक लोक जर तुम्हाला प्रश्न करत असतील की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही एकट्याने संविधान लिहिलं का, संविधान सभेमध्ये आणखी बरेचसे लोक होते, तर त्यांना तुम्हाला उत्तर देण्याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे भारतीय संविधान असेल तर भारतीय संविधानाचं जे मूळ कव्हर पेज आहे, त्या कव्हर पेज वरती 4 लोक आहेत. एका बाजूला भारतीय पंडित जवाहरलाल नेहरू आहेत, दुसऱ्या बाजूला डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत, तिसऱ्या बाजूला सरदार वल्लभभाई पटेल आहेत आणि चौथ्या बाजूला विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि हे 3 लोक संविधान स्वीकारत आहेत आणि केवळ एक व्यक्ती म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान देत आहेत. याचा अर्थ यापेक्षा मोठा पुरावा आणखी दुसरा कोणता नाही की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ एकट्यानेच भारतीय संविधानाची निर्मिती अतिशय मेहनतीने, परिश्रमाने या ठिकाणी केली, जेणेकरून बाबासाहेब आंबेडकरांच्या या देशाचं संविधान गुडघ्याचा त्रास त्यापासून तेव्हापासून वाढत गेला आणि बाबासाहेबांना हातामध्ये काठी घ्यावी लागली. असं हे संविधान या ठिकाणी या भारत देशातल्या लोकांसाठी बाबासाहेबांनी बहाल केलं आणि या संविधानाची सुरुवात झाली. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानातलं आर्टिकल पहिलं लिहिलं, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. म्हणजे भारताच्या संविधानातील पहिलं कलम काय असेल तर ते असं आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. म्हणजे इंडिया हे भारत आहे, त्याला कोणी हिंदुस्थान म्हणू नये. आणि जर कोणी त्याला हिंदुस्थान म्हणत असेल तर त्याच्यावर देशद्रोहाचा, राष्ट्रद्रोहाचा खटला या ठिकाणी दाखल केला पाहिजे. परंतु राजरोषपणे आजही आपल्या भारत देशातील, महाराष्ट्रातील तत्सम आज तुम्हाला सामना नावाचा जो पेपर आहे, जर तो हिंदुस्थान असं म्हणत असतो. एवढंच काय तर आपल्या देशाचे आजचे प्रधानमंत्री नरेंद्र दामोदर दास मोदी हे सुद्धा जेव्हा भाषणाला उभा राहतात तेव्हा हिंदुस्थान के भाई और बहनों असं म्हणत असतात. परंतु हा जो शब्द आहे तो अनकॉन्स्टिट्युशनल आहे. हा शब्द कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये येत नाही, त्याच्या नियमामध्ये येत नाही, तो नियमबाह्य आहे. म्हणजे परंतु आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये या संविधानाचा, संविधानिक शब्दांचा अभ्यास न केल्यामुळे अजाणतेपणे अनेक अशा शब्दांना आपण बोलत असतो. आणि म्हणून मला असं वाटतंय की या ठिकाणी ऍडव्होकेट शिरीष कांबळे सरांनी जे मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे ते अतिशय मोलाचं आहे. आणि मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या घरामध्ये वाढत गेला दुसरी पुस्तकं असतील नसतील घ्यावी लागली,
हे मला माहिती नाही, परंतु सर्वांनी आपल्या मुलांना लोकांसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला हा जो देशाचा सर्वोच्च आणि बाबासाहेब ग्रंथ आहे, भारतीय संविधान, ज्याच्यामुळे या देशातील 140 करोड लोक विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, रंग, रूप वेगवेगळे असतानाही या ठिकाणी पुण्या गोविंदाने नांदत आहे केवळ भारतीय संविधानामुळे. परंतु या देशातील काही मनुवादी व्यवस्था या लोकांना जर कोणी त्याला हिंदुस्थान शांतता आणि सुव्यवस्थेने, समता, स्वातंत्र्य आणि न्यायाने वागू देत नाहीये. कारण जोपर्यंत ही लोक समतेने वागतील तोपर्यंत त्यांना त्यांच्या मताची पोळी भाजून घेता येणार नाही. म्हणून आज वारंवार त्यांच्यामध्ये दंगली घडवून आणणे, वारंवार त्यांना आपापसामध्ये भांडण लावणे, या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून होत असतात. आणि म्हणून आजचा विषय अतिशय महत्वाचा विषय होता आणि तो विषय तेवढ्याच हे सुद्धा जेव्हा ऍडव्होकेट शिरीष कांबळे सरांनी मांडलेला आहे. हिंदुस्तान के भाई और बहनो असं म्हणतात. आणि म्हणून या ठिकाणी हा जो शब्द मी जास्तीचा वेळ न घेता आपण सर्वांनी कॉन्स्टिट्यूशन सर्वांचे आभार व्यक्त करतो. कॉन्स्टिट्यूशन मध्ये येत नाही, त्याच्या नियमामध्ये भारतीय संविधानाची प्रत आपल्या घरी आणून ठेवावी, नुसती ठेवू नये, तर त्याचा अभ्यास करावा, वाचावं, त्याचं आकलन करावं, असं या ठिकाणी तुम्हाला नम्र आवाहन व्यक्त करत मी माझ्या वाणीला इथेच विराम देतो आणि पुढील सूत्र या ठिकाणी वाटतंय बालाजी ताळीकोटे सर यांना विनंती करतो शिरीष कांबळे सर त्यांनी आजच्या कार्यक्रमाची ऑनलाईन वेबिनारची या ठिकाणी सांगता करा. मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपल्या घरामध्ये दुसरे पुस्तक असतील नसतील हे मला माहिती नाही, परंतु सर्वांनी आपल्या मुलांना बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेला हा जो देशाचा सर्वोच्च आम्हाला मंत्रमुग्ध ग्रंथ केला. आहे, ज्याच्यामुळे या देशातील 140 करोड लोक विविध जाती, धर्म, पंथ, भाषा, रंग, भारतीय रूप वेगवेगळे संविधानाने असतानाही या ठिकाणी पुण्या आम्हा गोविंदाने सर्वांना नांदत आहे केवळ जगण्याचं भारतीय बळ संविधानामुळे. परंतु या देशातील काही मनुवादी व्यवस्था सन्मान या दिला, लोकांना प्रतिष्ठा दिले, न्याय दिला. शांतता आणि सुव्यवस्थेने, समता, स्वातंत्र्य या आणि सर्व न्यायाने बाबी वागू देत नाहीये. आपल्या कारण ओघवत्या जोपर्यंत हे लोक समतेने वाक्यातून वागतील प्रियामधून तोपर्यंत आम्हाला त्यांना मिळाल्या. त्यांच्या मताची पोळी भाजून घेता येणार नाही. म्हणून आणि असंच वारंवार आम्हाला त्यांच्यामध्ये रोजच्या दंगली रोज घडवून आपण आणणे, ऊर्जा वारंवार स्वरूपी त्यांना आपापसामध्ये भांडण लावणे, या ज्ञानदानाचं सगळ्या काम गोष्टी त्यांच्या करावं. माध्यमातून होत असतात. आणि म्हणून आजचा विषय अतिशय अतिशय व्यक्त महत्वाचा विषय करतो. होता आणि तो विषय तेवढ्याच 1 मिनिट सर मी या ठिकाणी थोडासा मांडलेला आहे, 1 मिनिटाचा वेळ घेऊ इच्छितो. आणि हा, म्हणून बोला या सर. ठिकाणी मी या ठिकाणी या वेबिनारला राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीचे महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सर उपस्थित आहेत. नुसती ठेवू नये, त्यांचं प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो आणि ऍडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सरांना मी विनंती करतो व्यक्त करत की सर आपण राष्ट्रीय अत्याचार निवारण समितीच्या अनुषंगाने या ठिकाणी चलो भीम की ओर तथा शालुकाई प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाच्या वतीने या ऑनलाईन वेबिनारसाठी आपण या राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण समितीचं काय कार्य आहे हे आपण या ठिकाणी थोडक्यात विशद करावं असं मी त्यांना विनंती करतो. राज्याचे कार्याध्यक्ष ऍडव्होकेट हर्षवर्धनजी नाथभजन सर. आम्हाला मंत्रमुग्ध केला. जय भीम, जय मूल्यवासी, जय भारत, भारतीय जय संविधान. संविधानाने आज खर तर हा कार्यक्रम जगण्याचं जो बळ ऑनलाईन दिलं, वेबिनार आयोजित करण्यात आलेला होता त्याचा काही मी नियोजित वक्ता नाही सन्मान किंवा दिला, प्रतिष्ठा दिली, न्याय आजच्या दिला. परिसंवादात काही विषय मांडण्यासाठी या सुद्धा सर्व बाबी मार्गदर्शक म्हणून आपल्या मी ओघवत्या अवेलेबल नाही. आज वाक्यातून अचानक प्रियामधून मला आम्हाला मेसेज आला आणि मिळाल्या. पूर्ण आपल्या सरांनी मेसेज टाकल्यामुळे आणि असंच मला असं वाटलं की आम्हाला आता हे रोजच्या रोज आपण पण आपण ऐकलं पाहिजे, ऊर्जा परंतु मी स्वरूपी थोडंसं ट्रॅव्हलिंग मध्ये असल्यामुळे मला उशीर ज्ञानदानाचं झाला ते काम जॉईन करावं. करायला सगळं. तर सर्वांचे आधी अतिशय सर्वात सदिच्छा प्रथम तर व्यक्त मी करतो. अभिनंदन करतो की त्यांनी इतक्या 1 छानशा मिनिट सर विषयावर मी या ठिकाणी थोडासा हे मार्गदर्शन ठेवलं आणि 1 समाजाला मिनिटाचा जागृत वेळ घेऊ इच्छितो. करायचं काम आपण सर्वजण हा, करत बोला आहात. सर. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी या शत्रूने जे वेबिनारला लॉकडाऊनच्या माध्यमातून राष्ट्रीय समाज प्रबोधनाचं काम बंद अत्याचार केलेलं निवारण आहे समितीचे हे वर्षभर करत महाराष्ट्र असताना राज्याचे गेल्या कार्याध्यक्ष 2 ऍडव्होकेट वर्षापासून हर्षवर्धन लॉकडाऊन आहे नाथभजन आणि सर म्हणून उपस्थित आहेत. आपण हा मी त्यांचं ऑनलाईन प्रथमतः या जो काही ठिकाणी व्हर्च्युअल स्वागत करतो पद्धतीचा कार्यक्रम आहे आणि तो ऍडव्होकेट अवलंबलेला आहे. हर्षवर्धन नाथभजन सरांना मी जास्त विनंती काही करतो बोलणार नाही, नियोजित कार्यक्रम की तुमचा सर सगळा आपण चालू राष्ट्रीय आहे. अत्याचार तर निवारण ऐकण्यासाठी मी समितीच्या जॉईन झालो होतो. अनुषंगाने तेवढंच सांगेल या ठिकाणी चलो भीम की ओर की डॉक्टर तथा बाबासाहेब शालुकाई आंबेडकरांनी जे प्रतिष्ठान की च्या समाजातून वतीने अपेक्षा व्यक्त या केली होती की ऑनलाईन ज्या वेबिनारसाठी समाजामध्ये आपण 10 या डॉक्टर, 20 राष्ट्रीय अन्याय इंजिनियर अत्याचार आणि 30 निवारण वकील समितीचं असतील त्या काय कार्य समाजाकडे आहे डोळा वर करून हे पाहण्याची आपण या कुणाची ठिकाणी हिंमत होणार नाही. थोडक्यात मात्र असं विशद असताना करावं सुद्धा असं मी त्यांना आज विनंती अनुसूचित करतो. जाती जमाती राज्याचे मुक्त जातीवर कार्याध्यक्ष प्रचंड मोठ्या ऍडव्होकेट प्रमाणात अन्याय हर्षवर्धनजी अत्याचार होत असतो नाथभजन आणि त्या सर. अन्याय अत्याचाराचं स्वरूप इतकं भयंकर आहे की
त्याच्या प्रत्येक स्वरूपापाठी मागे एक विशिष्ट अशी मानसिकता जपलेली असते आणि ही सगळी गोष्ट जी आहे ही वर्णव्यवस्थेमध्ये क्रमिक असमानतेमुळे निर्माण होते आणि म्हणून जो ऑनलाईन वेबिनार निवारण करण्यात आलेला होता हे बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं की हे वकील इंजिनियर आणि डॉक्टर लोकांनी काय केलं पाहिजे ते काम करण्याचा प्रयत्न करत असते महाराष्ट्रभर मी अवेलेबल जवळजवळ 104 अचानक मला लोक या संघटनेमध्ये कार्यरत आहेत आपल्या सरांनी राज्याच्या पैकी 44 वकील आहेत प्रत्येक असल्यामुळे मला उशीर झाला अत्याचार निवारण शक्तीचं जाळं आहे आणि समाजामधला कुठलाही अन्याय अत्याचार असेल तो सामाजिक असेल शैक्षणिक असेल राजकीय असेल कौटुंबिक असेल किंवा मग प्रशासन ठेवलं आणि समाजाला सगळ्या अन्याय अत्याचारामध्ये निशुल्कपणे हे सगळे सेवाभावी पद्धतीने कामच्या माध्यमातून समाज आणि म्हणून काम बंद केलेलं आहे हे आज जरी आमच्या समाजामध्ये 10 डॉक्टरच्या ऐवजी 10 डॉक्टर झाले असतील 20 इंजिनियरच्या ऐवजी 20 लाख इंजिनियर झाले असतील तो काही व्हर्च्युअल पद्धतीचा झाले असतील अवलंबलेला तरीही सामाजिक परिस्थिती आजही बिकट आहे आणि म्हणून चालू आहे ही काही जी वर्ण व्यवस्था आहे जी या गोष्टीला कारणीभूत आहे ही व्यवस्था बदलण्यासाठी आम्ही झटपट या कार्यक्रमाचं आयोजन केलं ऐनवेळी समाजामध्ये सरांनी मला बोलण्याची संधी दिली त्या समाजाकडे डोळ्यावर वेगळा हिंमत होणार नाही माझ्या संघटनेचा परिचय देण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचा आभारी आहे धन्यवाद जातीवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत असतो आणि त्या अन्याय अत्याचाराचं स्वरूप इतकं या ठिकाणी मी त्याच्या प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो राज्याचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सदा एक निष्णात वकील आहेत आणि निर्माण होते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार तेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी त्या फोडण्यासाठी ते स्वतः जाती उपस्थित राहून असंख्य अशा लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी बालाजी टाळीकोटे सरांना विनंती करतो की येणाऱ्या ते 2 दिवसामध्ये ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सरांचा या ठिकाणी आपण नियोजित वेळ घ्यायचा आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन वेबिनार आपल्याला आयोजित करायचं आहे जेणेकरून अन्याय अत्याचाराच्या भूमिका आणि त्याच्या पाठीमागे असलेली जी मानसिकता आहे ती कशा पद्धतीची असते या संदर्भात ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सरांकडून आपल्याला सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळेल जेणेकरून समाजात होणारा जो अत्याचार आणि अन्याय आहे त्यावर या ठिकाणी थोडा अंकुश आपल्याला लावता येईल आणि म्हणून ऐनवेळ नाव सुचवलं असलेलं असतानाही जेव्हा बदलण्यासाठी आम्ही झटपट सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन केलं ऐनवेळी सरांनी मला बोलण्याची संधी दिली विषय वेगळा असताना सुद्धा माझ्या संघटनेचा परिचय देण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचा आभारी आहे धन्यवाद जय भीम जय भारत या ठिकाणी मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो राज्याचे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सदा एक निष्णात वकील आहेत आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 1.5 ते 2 वर्षामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार तेव्हा ते स्वतः त्या ठिकाणी त्या फोडण्यासाठी ते स्वतः जाती उपस्थित राहून असंख्य अशा लोकांना त्यांनी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणून या ठिकाणी मी बालाजी टाळीकोटे सरांना विनंती करतो की येणाऱ्या ते 2 दिवसामध्ये ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सरांचा या ठिकाणी आपण नियोजित वेळ घ्यायचा आहे आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी ऑनलाईन वेबिनार आपल्याला आयोजित करायचं आहे जेणेकरून अन्याय अत्याचाराच्या भूमिका आणि त्याच्या पाठीमागे असलेली जी मानसिकता आहे ती कशा पद्धतीची असते या संदर्भात ॲडव्होकेट हर्षवर्धन नाथभजन सरांकडून आपल्याला सविस्तर मार्गदर्शन या ठिकाणी ऐकायला मिळेल जेणेकरून समाजात होणारा जो अत्याचार आणि अन्याय आहे त्यावर या ठिकाणी थोडा अंकुश आपल्याला लावता येईल आणि म्हणून ऐनवेळ नाव सुचवलं असलेलं असतानाही जेव्हा
असलेलं जे काही भटाळलेला विचार आहे तो जोपर्यंत आपण बाहेर काढणार नाही, बाजूला काढणार नाही, तोपर्यंत हा जो विषय आहे तो प्रकर्षाने आपण पुढे घेऊ शकणार नाही. अगदी बरोबर सर. ओके. आणि मी काल तुमचं अभिनंदन अशासाठी केलं, काल तुम्ही तो घोड्याचं उदाहरण दिलं, घोड्याचं की ज्याच्या होय, होय. वाट्याचं ज्याचं जे खाद्य आहे ते दिलं पाहिजे. बरोबर. हे मला अगदी पटलं. आणि अगदी बरोबर बोलतो तुम्ही. अगदी बरं का सर, तुमचं अगदी बारीक सारीक गोष्टीकडे हे आता बारीक सारीक गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. परंतु आपण नक्कीच. जे बी असं म्हणत नाही बरं का, तुम्हाला सांगतो, पुण्याच्या आपाबळवंत चौकातून मी जवळ 5,000ची पुस्तकं आणली होती आणि ती मला आत त्या मालकाला आत घेऊन मला दिली. ती मी शिक्षक लोकांना वाटली, मला एकही पुस्तक माघारी आलं नाही. काय सांगायचं तुम्हाला? नाही, तुमचं परिवर्तनाचं काम खूप चांगलं आहे सर. तुमचं नाही खूप खूप कौतुक. परिवर्तनाचं बरं काय कसं आहे, मी एक सामान्य बरं काय नोकर आहे, परंतु फुलेशाह आंबेडकर विचाराचा मी कट्टर पुरस्कर्ता, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. एवढंच काय. नक्की. तुमचं या ठिकाणी खूप खूप मनापासून अभिनंदन. भजनावळे सर, तुम्ही दररोज तुमची तळमळ आहे समाजाच्या परिवर्तनाविषयी, त्याबद्दल तुमचं या ठिकाणी जेवढं काम जेवढं जमतं आपल्याला, जेवढं मदत करता येईल आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी, मी आता सध्या फक्त विद्यार्थी हा केंद्रबिंदू मांडलेला आहे. आणि विद्यार्थी हा कसा शिकला पाहिजे आपला समाज, कारण शिक्षणातून क्रांती होऊ शकते. हेच आपल्या हातात काही नाहीये, आपण काहीच करू शकत नाही. शिक्षणातून क्रांती होऊ शकते. त्यामुळे शिक्षण हे महत्वाचं आहे. आपला विद्यार्थी आता शिक्षणापासून वंचित राहणार नाही, किंवा त्याला काय अडचण तर आपण सोडू शकतो. थोडं काय जेवढे काय आता काय सगळ्यात सोडू शकत नाही, काय माझ्या वाटत 2, 4, 5 अशा लोकांचा मी मदत करू शकतो. अगदी बरोबर सर. ओके. चला, धन्यवाद. तुमचे खूप खूप आभार. टाळीकोटे सर, कंटिन्यू करा. काल तुम्ही तो घोड्याचं उदाहरण दिलं, घोड्याचं शिवदास सन्माने यांना काही बोलायचं आहे का? खाद्य आहे ते दिलं पाहिजे. बरोबर. हे मला अगदी पटलं. आणि त्यांनी हात अगदी बरोबर दाखवलेला बोलतो आहे. तुम्ही. अगदी बरं का सर, तुमचं अगदी शिवदास सन्माने. आता बारीक गोष्टीकडे आपण बघितलं पाहिजे. नाही सर, नाही. परंतु आपण जे बी आहे ना? असं म्हणत नाही बरं का, तुम्हाला सांगतो, पुण्याच्या आपाबळवंत चौकातून मी जवळ 5 तर आपल्या सर्वांच्या सूचनांचं स्वागत आहे. ती मला आत त्या मालकाला आत घेऊन मला गेल्या दिली. ती एक मी शिक्षक तासापासून लोकांना वाटली, मला एकही पुस्तक माघारी आलं चालू नाही. काही काय सांगायचं प्रतिष्ठान तुम्हाला? शिरूर दबडे तालुका नाही, मुखेड तुमचं जिल्हा नांदेड परिवर्तनाचं काम खूप चांगलं आहे सर. मीडिया तुमचं माध्यम खूप नाही खूप समूहाच्या कौतुक. परिवर्तनाचं बरं काय कसं आहे, मी चलो भीम की ओर अभियानाचा एक भाग म्हणून आहे, परंतु आपण जो फुलेशाह ऑनलाईन आंबेडकर वेबिनारचा विचाराचा कार्यक्रम राबवत मी आहोत, कट्टर पुरस्कर्ता, एवढंच मी तुम्हाला या सांगू वेबिनारच्या शकतो. एवढंच काय. आजच्या नक्की. 20व्या तुमचं या पुष्पामध्ये ठिकाणी खूप खूप मनापासून अभिनंदन. भजनावळे सर, तुम्ही दररोज तुमची विषय तळमळ आहे होता समाजाच्या कायदेविषयक परिवर्तनाविषयी, त्याबद्दल मार्गदर्शन तुमचं आणि या ठिकाणी व्याख्याते होते जेवढं काम जेवढं जमतं आपल्याला, ऍडव्होकेट जेवढं शिरीष मदत करता येईल मिलिंदरावजी आपल्या कांबळे समाजातील सर. विद्यार्थ्यांसाठी, मी आता सध्या फक्त त्यांनी विद्यार्थी हा अतिशय केंद्रबिंदू मांडलेला अभ्यासपूर्ण आहे. माहिती आणि विद्यार्थी हा आपल्याला कसा व्याख्यानाच्या शिकला पाहिजे माध्यमातून आपल्या समाज, दिली कारण शिक्षणातून क्रांती होऊ आणि शकते. खरोखरच ते आमच्या जीवनामध्ये अतिशय मोलाची हेच ठरणार आपल्या आहे. काही नाहीये, आपण काहीच करू शकत नाही. कारण शिक्षणातून कायदे क्रांती हे होऊ शकते. त्यामुळे आपल्याला शिक्षण हे दोन्ही महत्वाचं बाजू आहे. शिकवतात आपला नक्कीच. विद्यार्थी आता शिक्षणापासून आणि वंचित राहणार जीवनाचा नाही, अविभाज्य किंवा भाग त्याला काय असतात. अडचण तर तरी आपण पण सोडू शकतो. आपल्याला थोडं काय कायद्याविषयी जेवढे ज्ञान काय नाही. आता काय सगळ्यात सोडू शकत नाही. कायद्याचं काय नॉलेज माझ्या वाढावं वाटेत म्हणून 3, आपण 5, या 2, 4, 5, 2, व्याख्यानमालेच्या 5 अशा माध्यमातून लोकांचा मी मदत करू शकतो. आजपासून 4 ते चला, 5 दिवस धन्यवाद. तुमचे कंटिन्यू खूप खूप आभार. कायदेविषयक टाळीकोटे सर, मार्गदर्शन कंटिन्यू करा. ठेवणार आहोत. हा ओके सर. शिवदास सन्माने यांना काही बोलायचं आहे का? कायद्याचं जे नॉलेज वाढणार आहे त्यात नक्कीच भर पडणार आहे दाखवलेलं आहे. आणि अशा या कायद्याच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यानामध्ये नाही सर, नाही. खरंच आमचं आज भाग्य म्हणावं लागेल. ठीक आहे. कारण राष्ट्रीय अत्याचार निवारण सर्वांच्या सूचनांचं स्वागत आहे. आज गेल्या 3 मोठे व्यक्तिमत्व आम्हाला लाभले. चालू काही त्यांचं मार्गदर्शन आम्ही ऐकलो. तालुका मुखेड आज आमचा भाग्याचा दिवस समजावा लागेल या माध्यम समूहाच्या वतीने. तर यामध्ये राज्याचे कार्याध्यक्ष म्हणून अभियानाचा एक भाग ज्यांनी काम करतात ते ऍडव्होकेट ऑनलाईन हर्षवर्धनजी नाथभजन सर यांनी आपला वेळातला वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमात उपस्थित राहिले, आम्हाला मार्गदर्शन केले. त्याबद्दल कायदेविषयक चलो भीम की ओर अभियानाच्या माध्यमातून ते होते शालूकाय प्रतिष्ठान व मीडिया माध्यम समूहाच्या वतीने मी त्यांचं ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. अतिशय अभ्यासपूर्ण माहिती आणि आमचे मार्गदर्शक व्याख्यानाच्या माध्यमातून दिली आणि खरोखरच ते आमच्या जीवनामध्ये अतिशय मोलाची ठरणार आहे. कारण कायदे हे आपल्याला दोन्ही बाजू शिकवतात आणि जीवनाचा अविभाज्य भाग असतात. तरी पण आपल्याला कायद्याविषयी ज्ञान नाही. कायद्याचं नॉलेज वाढावं म्हणून आपण या व्याख्यानमालेच्या माध्यमातून आजपासून 4 ते 5 दिवस कंटिन्यू कायदेविषयक
मार्गदर्शनच ठेवणार आहोत. त्यामुळे आपल्या कायद्याचं जे नॉलेज वाढणार आहे त्यात नक्कीच भर पडणार आहे. आणि अशा या कायद्याच्या कार्यक्रमामध्ये व्याख्यानामध्ये खरंच आमचं आज भाग्य म्हणावं लागेल, कारण राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्तीचे